मुंबईतील काही विशिष्ट भागांमध्ये मोठे नाले, कांदळवन आणि शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात भराव टाकून त्या जागी मोठमोठ्या झोपडपट्ट्या उभारून त्यात बांगलादेशी आणि इतर परदेशी नागरिकांची भरती केली जात असल्याचं निदर्शनाला आलं आहे। आणि असं निदर्शनास आल्यास त्याचं तातडीनं निष्कासन केलं जाईल आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिलं। या संदर्भातील लक्षवेधी सूचना मिहिर कोटेचा यांनी उपस्थित केली होती। पुणे महानगरपालिका हद्दीत लोहगावसह इतर गावांचा विकास आराखड्यात समावेश केल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घेतली जाईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली। या घरांवरती अनावश्यक आरक्षण दाखवले जात आहेत, याशिवाय रस्त्यांची रुंदी देखील अवास्तव मोठी केली जात आहे। अशा पद्धतीच्या आरोपांचं निराकरण करण्यासाठी या संदर्भातील सुनावण्या घेऊन या तक्रारी दूर केल्या जातील असं ते म्हणाले। राज्यात सुरू असलेलं उमेद अभियान कधीही बंद होणार नाही। या संदर्भात जी अफवा पसरवली जात आहे त्याबाबत निश्चितपणे चौकशी केली जाईल अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचनेवर दिली। या अभियानाच्या अंतर्गत 6,53,000 बचत गटांची स्थापना करण्यात आली असून 5,35,000 समूहांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। या निधीचा आकडा 2,222 कोटी इतका आहे अशी माहिती देखील गोरे यांनी यावेळी दिली।